ज्या देशात सरकार डिजिटल इंडियाच्या बाता मारतं, जिथे प्रत्येक व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा केला जातो, तिथे लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याचा एक पेपर सुरक्षित का राहू शकत नाही? काल पुन्हा एकदा पेपर फुटला, पुन्हा एकदा परीक्षा संशयाच्या फेऱ्यात अडकली. जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा फक्त कागद फुटत नाही, तर त्या गरीब बापाचा कणा फुटतो ज्याने पोराच्या क्लासची फी भरण्यासाठी कर्ज काढलेलं असतं. ज्या मुलाने रात्र जागून अभ्यास केला, त्याच्या मेहनतीचा लिलाव जेव्हा एखाद्या दलालाच्या ऑफिसमध्ये होतो, तेव्हा त्या मुलाच्या मनात या व्यवस्थेबद्दल काय निर्माण होत असेल? ज्या व्यवस्थेत गुणवत्तेपेक्षा पैशाची सेटिंग मोठी असते, तेथे उद्याचे डॉक्टर आणि अधिकारी कसे तयार होतील? परीक्षेच्या फॉर्मच्या नावाखाली तुम्ही विद्यार्थ्याकडून जे हजारो कोटी रुपये गोळा करता, त्या पैशातून एक अभेद्य आणि सुरक्षित परीक्षा यंत्रणा का उभी राहत नाही? तो पैसा नक्की जातोय तरी कुठे? एक सरकारी नोकरीच्या जाहिरातीसाठी किमान 500 ते 1000 रुपये फी घेतली जाते. एका जागेसाठी लाखो तरुण अर्ज करतात. जर 10 लाख मुलांनी 1000 रुपये भरले तर एका परीक्षेचे 100 कोटी रुपये सरकारकडे जमा होतात. आता मला सांगा साहेब, 100 कोटी रुपये घेऊन तुम्ही एक सुरक्षित सर्व्हर किंवा पेपर का देऊ शकत नाही? जर फी तुमची कॉर्पोरेट आहे तर तुमची यंत्रणा थर्ड क्लास का बरं? विद्यार्थ्याचा हा पैसा जातोय कुठे? हा पैसा सुरक्षित परीक्षा घेण्यासाठी वापरला जातो की तुमच्या राजकीय पक्षाच्या इव्हेंटसाठी? जेव्हा एखादा पेपर फुटतो किंवा परीक्षा रद्द होते तेव्हा सरकार म्हणतं पुढच्या वेळी फी घेणार नाही. साहेब, हा तुमचा उपकार नाही. त्या मुलाने पहिल्यांदा भरलेली फी, त्याचा केंद्रावर जाण्याचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च, याचं काय? एकीकडे जाहिरातीवर करोडो कोटी उधळायचे, प्रत्येक योजनेच्या पोस्टरवर नेत्याचे हसरे चेहरे लावायचे आणि दुसरीकडे एका सुरक्षित परीक्षेसाठी निधी नाही असं सांगायचं. हा विद्यार्थ्याच्या घामाच्या पैशावर चालणारा जाहिरातीचा इव्हेंट नाही तर काय आहे? जगाच्या पाठीवर असं कुठलंही उदाहरण नसेल जिथे बेरोजगार मुलाकडून रोजगार मिळवण्यासाठी इतकी मोठी रक्कम वसूल केली जाते. हा एक प्रकारे बेरोजगारीवर लादलेला टॅक्स आहे. विचार करा, ज्या बापाकडे पेरणीला पैसे नाहीत, तो पोटाला चिमटा काढून पोराच्या परीक्षेची फी भरतो आणि तुम्ही त्या पैशातून स्वतःच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवता. ज्या परीक्षा केंद्र चालकांना तुम्ही कंत्राट देता त्याचं आणि मंत्र्याचं नातं काय? का बरं प्रत्येक वेळी खाजगी ब्लॅकलिस्टेड कंपन्यांनाच कंत्राट कसे मिळतात? हा पैशाचा खेळ आहे की तरुणांच्या आयुष्याची सुरू असलेली गुंडागिरी? नेत्यांनो, तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेन वापरता, तेव्हा पैशाची कमतरता नसते. मग विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी जामर आणि सुरक्षित यंत्रणा उभारायला पैसे कुठून गायब होतात? साहेब, जेव्हा तुम्ही AC कॅबिनमध्ये बसून पेपर लीक झाल्याची बातमी वाचता तेव्हा तुमच्यासाठी तो फक्त एक आकडा असतो, पण ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलासाठी तो त्यांच्या अस्तित्वाचा दरोडा असतो. ग्रामीण भागातला मुलगा घरातली गुरंढोरं सांभाळून, शेतात राबून आणि प्रसंगी मजुरी करून अभ्यासासाठी पैसे जमवतो. एसटीने प्रवास करून केंद्रावर पोहोचतो, तेव्हा तुमचा पेपर फुटतो. तेव्हा त्या मुलाचं फक्त एक वर्ष वाया जात नाही, तर त्याच्या घरच्याची शिदोरी संपत्ती. एका पेपर फुटीमुळे त्या ग्रामीण बापाचं कंबरडं मोडतं, ज्याने पोराच्या शिक्षणासाठी व्याजाने पैसे काढलेले असतात. या मानसिक छळाला तुम्ही प्रशासकीय त्रुटी असं कसं म्हणू शकता? जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा शहरातली मुलं पुन्हा क्लास लावू शकतात, पण ग्रामीण भागातला मुलगा पुन्हा मेसचे पैसे देऊ शकत नाही. तो पुन्हा गावी परत जातो आणि शेतमजूर होतो. विचार करा, ज्या हातामध्ये पेन असायला हवा होता त्या हाताने तुमच्या अकार्यक्षमतेमुळे खुरपं धरायला लावणं हा या देशाच्या तरुणाचा अपमान आहे. ही केवळ बेरोजगारी नाही, तर ही या व्यवस्थेने केलेली ग्रामीण स्वप्नांची कत्तल आहे. पंतप्रधान म्हणतात की शिक्षणात क्रांती झाली आहे. मग मला सांगा, ग्रामीण भागातील मुलासाठी प्रादेशिक भाषेतून उत्तम अभ्यासक्रम आणि परीक्षा का उपलब्ध नाहीत? आमचं सगळं लक्ष फक्त हिंदी कसं लादता येईल यात लागलंय, पण ज्या मराठी मुलाला प्रशासनात जाऊन महाराष्ट्राची सेवा करायची आहे त्यासाठी तुम्ही काय सोयी केल्या आहेत? ज्या ग्रामीण भागातून लालबहादूर शास्त्रीसारखे नेते आले, त्या ग्रामीण भागाला तुम्ही आज डिजिटल नावाखाली फक्त वाऱ्यावर सोडले. तुमच्या इव्हेंटमध्ये ग्रामीण तरुण फक्त गर्दी म्हणून वापरला जातो, पण जेव्हा नोकरी द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुमचे पेपर फुटतात. नेत्याची मुलं परदेशातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. त्यांना भारतातल्या पेपर फुटीची भीती नसते. त्यांना नीटमधल्या घोटाळ्याशी देणं घेणं नसतं, कारण त्यांच्यासाठी सत्ता आणि संपत्तीची सुरक्षा कवच आधीच तयार असतात. मग प्रश्न उरतो तो फक्त सामान्य कष्टकऱ्यांच्या पोरांचा, ज्याच्यासाठी सरकारी नोकरी हाच एकमेव आधार असतो. त्याच्याच वाट्याला हा स्वप्नांचा बाजार काय येतो? ही सिस्टीम सामान्यासाठी तत्त्वज्ञान आणि तुमच्यासाठी वरदान कशी काय असू शकते? जर या देशाचं शिक्षण आणि आरोग्य खरं सुधारलेलं आहे, तर मग तुमचे मंत्री आणि अधिकारी आपली मुलं सरकारी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये का घालत नाहीत? ज्या व्यवस्थेवर तुमचा स्वतःचा विश्वास नाही, ती व्यवस्था तुम्ही आमच्या माती का मारताय?
जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा एखाद्या मंत्र्याचं पोरगं बेरोजगार होत नाही. बेरोजगार होतो तो शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयाचा मुलगा. तुम्ही सत्तेच्या फोडाफोडीत आणि रॅलीत व्यस्त असता तेव्हा या मुलाच्या भवितव्याचा लिलाव होत असतो. तुमची मुलं राजकारणातली वारसदार म्हणून लॉन्च होतात आणि आमची मुलं परीक्षेच्या हॉल बाहेर डोळ्यात पाणी आणून पुढची तारीख शोधत बसतात. ही तुमची लोकशाही आहे की आधुनिक स्वरूपाची राजेशाही आणि गुंडगिरी आहे? ज्या भ्रष्ट साखळीतून हे पेपर फुटतात त्या साखळीचे धागेदोरे नेहमी सत्तेच्या जवळ का असतात? का कधीच मोठ्या माशांना अटक होत नाही? उलट प्रश्न विचारणाऱ्या तरुणावरच आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले जातात. हा तरुणांच्या आवाजावर केलेला दरोडा आहे. तुम्ही आम्हाला सांगताय की काटकसर करा, पण तुमच्या मुलाच्या चैनीसाठी आणि राजकारणाच्या इव्हेंटसाठी जो वारे माप पैसा उडवला जातो तेथे तुमची नैतिकता कुठे जाते? सामान्यांच्या मुलांनी कष्टाने वर यायचे आणि तुम्ही मात्र सिस्टीममध्ये शॉर्टकट तयार करून ठेवायचे, ही शुद्ध भामटेगिरी आहे. नेते हो, तुम्ही जेव्हा भाषणात तरुण भारत म्हणता तेव्हा तुम्हाला फक्त मतदार दिसतो का? का तुम्हाला त्या तरुणाच्या डोळ्यातली हतबलताही दिसते ज्याचा पेपर तुम्ही सुरक्षित ठेवू शकला नाहीत? जेव्हा एखादा तरुण 5-6 वर्ष घरापासून दूर राहतो, सणवार विसरून अभ्यास करतो आणि शेवटी त्याच्या हातात काय येतं? तर पेपर फुटी किंवा परीक्षा रद्द झाल्याची बातमी. साहेब, ही केवळ एक बातमी नसते, तर तो त्या तरुणाच्या आत्मविश्वासावर केलेला मानसिक हल्ला असतो. ज्या वयात हाताला काम मिळून आत्मसन्मानाने जगायचं असतं त्या वयात तुम्ही त्यांना वारंवार अपयशाच्या आणि अनिश्चिततेच्या गर्दीत ढकलत आहात. याला तुम्ही प्रशासकीय निर्णय म्हणता की ही तरुणांना मानसिकदृष्ट्या संपवणारी गुंडागिरी आहे? जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा तो तरुण समाजात आणि घरच्यांना काय तोंड दाखवू या चिंतेने खचून जातो. तुमच्या सिस्टीमच्या चुकीमुळे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं तेव्हा त्याची जबाबदारी कोणाची? त्या मृत्यूला तुम्ही दुर्दैवी घटना म्हणून विसरून जाता, पण तो या व्यवस्थेने केलेला बळी असतो. तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह राहण्याचे सल्ले देता, मन की बातमधून उपदेश देता, पण ज्या तरुणांच्या डोळ्यासमोर लिलाव होतोय त्याला पॉझिटिव्हिटी कुठून मिळणार? ज्या देशाचा तरुण नैराश्यात आहे तो देश विश्वगुरू होण्याचे स्वप्न कसं पाहू शकतो? ग्रामीण भागातल्या मुलावर घरच्याच्या अपेक्षाचं ओझं असतं, बापाने काढलेलं कर्ज असतं, बहिणीचं लग्न बाकी असतं. अशा वेळी जेव्हा परीक्षा लांबणीवर पडते तेव्हा त्या मुलाच्या मनात जो संघर्ष सुरू असतो तो समजून घेण्याची नैतिक ताकद तुमच्यात आहे का? तुम्ही रॅलीमध्ये घोषणा देता, पण त्या घोषणांनी कुणाचं पोट भरत नाही आणि कुणाचं मानसिक आरोग्य सुधारत नाही. तुम्ही फक्त मत मोजता, पण आम्ही त्या मातांच्या वेदना मोजतोय ज्यांची मुलं या सिस्टीममुळे आज नैराश्यात आहेत. तरुणाईचा हा जो मानसिक संहार तुम्ही करताय तो भविष्यात या देशाला खूपच महाग पडणार आहे, हे लक्षात ठेवा. नेते हो, तुमची मुलं जर अशा परिस्थितीत असती तर तुम्ही शांत बसला असता का? जर तुमची मुलं परीक्षेनंतर अशा प्रकारे हतबल झाली असती तर तुम्ही काटकसर आणि संयम शिकवला असता का? पंतप्रधानजी, तुम्ही जेव्हा म्हणता की काटकसर करा, साहेब, आमचा तरुण वर्षानुवर्ष मेसचं अर्धवट जेवण जेवून फाटकी चप्पल घालून काटकसरच करतोय. आता काटकसर करण्याची वेळ तुमची आहे. तुमच्या जाहिरातीचा खर्च, तुमच्या पक्षाच्या इव्हेंटवरची उधळपट्टी, तुमच्या नेत्याच्या ताप्यावर होणारा अवाढव्य खर्च, येथे काटकसर का होत नाही? जेव्हा देश संकटात असतो तेव्हा त्याग राजाने करायचा असतो, प्रजेने नाही. हा साधा लोकशाहीचा नियम तुम्हाला लक्षात राहत नाही का? मित्रांनो, ही व्यवस्था बदलण्याची ताकद केवळ तुमच्या मतात नाही तर तुमच्या विचारात आहे. जोपर्यंत तुम्ही नेत्याच्या इव्हेंटमध्ये गर्दी म्हणून जाल तोपर्यंत तुमची स्वप्न अशीच फुटत राहतील. पण ज्या दिवशी तुम्ही या व्यवस्थेला ज्या विचारायला सुरुवात कराल त्या दिवशी सिस्टम नक्की सुधारेल.